आहे पुढील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा। आता या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स देतात, त्याच्यातले एक आपल्याला सिलेक्ट करायचे, जे बरोबर आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचे। पहिलं कोणतं आहे बघूया। m बरोबर 1 3 5, n बरोबर 2 4 6, तर m छेद n किती। आता m छेद n म्हणजेच काय असतं, तर आपल्याला कॉमन जे नंबर असतात दोन्ही संख्यांपैकी जे कॉमन नंबर असतात ते आपल्याला याच्यामध्ये लिहायचे आहेत। आता पर्यायामध्ये काय आहे बघा, तर पर्यायामध्ये m युनियन म्हणजेच m संयोग n हा संच त्यांनी दिला आहे, बरोबर। आपल्याला विचारलं त्यांनी m छेद n, ठीक आहे। तर हा जो संच दिला आहे त्यांनी तो कोणता आहे, तर m संयोग n चा, ठीक आहे। त्याच्यामुळे हा पर्याय नसणार आहे। दुसरा दिला त्यांनी b 1 3 5, म्हणजे m आहे तसंच त्यांनी दिलं आहे, त्याच्यामुळे हा पण पर्याय नसणार आहे। तिसरा आहे बघा फाय म्हणजे आता बघा दोन्हीतला त्यांनी विचारलेला आहे, दोन्हीतला कॉमन, तर जसं बघितलं तर ह्याच्यातलं कॉमन काहीच नाही आहे, म्हणजे 1 3 5 आणि 2 4 6 ह्याच्यातलं कॉमन असं काहीच नाही आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फाय म्हणजेच कोणताही त्याच्यामध्ये कॉमन नाही, त्याच्यामुळे उत्तर कोणतं येईल तर सी। आणि डी पर्याय जो त्यांनी दिला आहे तो 2 4 6 म्हणजे जो n संच आहे तोच त्यांनी डी पर्यायामध्ये दिला आहे, त्याच्यामुळे निश्चितच काय असणार आहे, ए पर्याय नसणार आहे, बरोबर, बी नसणार आहे आणि डी सुद्धा नसणार आहे। अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक सी हे त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे, ठीक आहे। आता त्यानंतर पुढे बघूया आपण, पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2। p बरोबर x असा आहे की x ही विषम नैसर्गिक संख्या आणि x कसा आहे बघा, x हा 1 पेक्षा मोठा आहे आणि x हा 5 च्या बरोबर आहे किंवा 5 पेक्षा लहान आहे। ह्या चिन्हाचा वापर काय, बरोबर किंवा लहान, बरोबर। मग x असा आहे जो 1 पेक्षा मोठा आहे आणि 5 च्या बरोबर आहे किंवा 5 पेक्षा छोटा आहे, म्हणजे x हा 1 ते 5 च्या दरम्यानची संख्या आहे, ठीक आहे। हा संच यादी पद्धतीने कसा लिहिला जाईल, आता बघा आपल्याला यादी पद्धतीनुसार आपल्याला बघायचे, ठीक आहे। आता बघा x काय आहे तर 1 आणि 5 च्या दरम्यानची संख्या, पण काय आहे x ही विषम नैसर्गिक संख्या आहे, ती नैसर्गिक संख्या आहे पण कोणती आहे, तर ती विषम आहे, ठीक आहे, चालते। आता आपण काय करायचं, विषम आहे, ठीक आहे, मग त्याच्यामुळे पर्यायामध्ये बघायचं, पर्यायामध्ये 2 दिसते, ठीक आहे। ऑप्शन बी मध्ये बघा 2 आहे, तर 2 ही संख्या विषम आहे का, नाही, ती समसंख्या आहे, मग त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली पर्याय बी हा कट होणार आहे, ठीक आहे। जास्त विचार करायचा नाही, त्यांनी काय विचारलं विषम, ठीक आहे, मग आता 2 तर सम आहे, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली बी पर्याय कट, ठीक आहे। आता ह्या 3 पर्यायाच्या बाबतीत बघूया, विषम नैसर्गिक